नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. सुप्रीम कोर्टाने एक महत्वाचा निर्णय दिलाय, जो एक्झामच्या दृष्टीने पण इम्पॉर्टंट आहे. ही एक पीआयएल फाईल करण्यात आली सुप्रीम कोर्टामध्ये, ज्यामध्ये हे डिमांड करण्यात आलं की ज्या पद्धतीने स्त्रीला मॅटर्निटी लिव्ह असतं, म्हणजे ज्याला आपण म्हणू मातृत्व रजा, की जर त्या स्त्रीचं जर बाळाला जर जन्म दिला असेल तर त्या बाळाची काळजी आहे किंवा फिडिंग आहे, थोडं स्त्रीला रेस्टची पण गरज असते आणि म्हणून 6 महिन्याची मॅटर्निटी लिव्ह आहे, ही कायद्याने मॅन्डेटरी आहे. बरोबर, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये हे दिलं जातं. त्याच पद्धतीने या पीआयएल मध्ये हे म्हटलंय की स्त्रियांना दर महिन्याला मासिक पाळी म्हणजे मेन्स्ट्रुअल पिरियड जे असतात ते येतात आणि त्या पिरियड मध्ये सुद्धा त्यांना मानसिक त्रास आहे, भौतिक त्रास आहे, ज्याला फिजिकल त्रास म्हणून आपण, आणि बऱ्याच पेन मधून काय तर त्यांना जावं लागतं आणि त्यांना रेस्टची गरज असते. हे तर आपल्या शाळेच्या पुस्तकांमध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे की स्त्रियांना त्या पिरियडमध्ये काय तर रेस्टची गरज असते म्हणून. आणि म्हणून त्यांना सुट्टी मिळायला पाहिजे अशी पीआयएल फाईल करण्यात आली. पण सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये एक निर्णय दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने हे सरळ याला नकार दिलाय आणि नकार देताना कारण काय सांगितलं की जर सुट्टी जर आपण मॅन्डेटरी जर केली, की कायद्याने जसे मॅटर्निटी लिव्ह आहे त्या पद्धतीने जर मॅन्डेटरी केलं, तर हे होईल की जे एम्प्लॉयर आहेत, ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत, ते स्त्रियांना नाही तर पुरुषांनाच कामावर घेतील. म्हणजे इथं भेदभाव आहे ना, जो आपल्याला कमी करायचा तो भेदभाव वाढू शकतो. कारण विचार करा की 30 दिवस सुट्ट्या, 30 दिवसांचा महिना आहे. यामध्ये शनिवार रविवार जर सुट्टी असेल, विकेंड आहे, तर ते मायनस केले तर 4 दुणे 8 दिवस गेले, फक्त 22 दिवसच काम करायचं आहे. आणि त्यातही 4-5 दिवस जर आपण लेटसे की 5 दिवसाचा अजून जर हे जे मेन्स्ट्रुअल लिव्ह जर कन्सिडर केले, तर 17 दिवस फक्त कामावर जाणार. म्हणजे अर्धेच दिवस काम करणार आहे. म्हणजे स्त्री किती काम करेल? 17 दिवस, आणि पुरुष किती काम करेल? 22 दिवस. आता एक जर एम्प्लॉयर आहे तर तो काय करेल? ऑब्व्हियस आहे की पुरुषांनाच कामावर घेईल. कारण नाही तर असं होईल की स्त्रियांना कमी पगार, पुरुषांना जास्त पगार. आणि आपल्याला तर भेदभाव तर कमी करायचे. आणि म्हणून प्रॅक्टिकली मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने प्रॅक्टिकली विचार केला आणि काय तर याला नकार दिला. हा, यावर काही आपण पुढे जाऊन ना काही सोल्युशन पण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. आणि मला असं वाटतं की यावर बेस्ट सोल्युशन कोण सांगू शकतं, तर ह्या स्त्रिया सांगू शकतात. करेक्ट. पण परत त्यात आपल्याला प्रॅक्टिकली विचार करायचा आहे. असं नको व्हायला की आपण एक प्रत्येक बघा की प्रत्येक अफर्मेटिव्ह जी बाब असते, आता ही पीआयएल फाईल केली, ज्यांनी पण केली त्यांचे विचार काही चुकीचे होते असं नाहीये. सुप्रीम कोर्टाने म्हटलं ते पण चुकीचे आहे असं पण नाहीये. त्यामुळे प्रत्येक जे अफर्मेटिव्ह बाब आहे, ज्याला आपण पॉझिटिव्ह म्हणू की अफर्मेटिव्ह, जे आपल्याला दिसायला चांगलं असतं, त्याचा एंड रिझल्ट हा चांगलाच येईल असं नाही. कदाचित त्याचा एंड रिझल्ट हा चुकीचा पण येऊ शकतो. जे एक्सपेक्टेड त्याचा वेगळा येऊ शकतो. जसं या ठिकाणी ही जर रजा जर मान्य जर केली, तर हाय चान्सेस आहेत की एखादी एम्प्लॉयर एखाद्या व्यक्तीला हायर करताना भेदभाव नक्की करेल म्हणून. बरोबर, पुरुष स्त्री पुरुष भेदभाव आहे ना, तो करेल म्हणून. आणि तेच आपल्याला आज इथं समजून घ्यायचं आहे. आणि काही सोल्युशन सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. चॅटबॉक्स मध्ये तुम्ही पण नक्की टाका आणि स्त्रियांनी तर नक्कीच विचार करायला पाहिजेच यावर की काय आपण मार्ग काढू शकतो. सो एका बाजूला आहे काय तर संरक्षण, पण दुसऱ्या बाजूला आहे काय तर रोजगार घट आहे ना. म्हणजे हे यामध्ये कन्फ्युजन क्रिएट करण्याची स्थिती आहे की जास्त इम्पॉर्टन्स याला द्यायचं की याला द्यायचं. महिलांचे संरक्षण आणि कल्याण करण्याच्या उद्देशाने तयार केलेला कायदा प्रत्यक्ष व्यवहारात त्यांच्या रोजगाराच्या संधी हिरावून घेण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो का, हे आपल्याला विचार करायचा आहे. आणि हेच काय तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटले, बघायचं दिले. जनहित याचिका म्हणजेच काय तर ज्याला आपण पीआयएल म्हणतो. हा, ज्याला आपण काय तर पीआयएल म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, कोणी वकील शैलेंद्र मणी त्रिपाठी, हे ज्येष्ठ वकील आहेत. यांनी काय तर ही पीआयएल आहे ती फाईल केलं आणि मागणी काय केली तर देशभरातील विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांसाठी सक्तीच्या, जसं मॅटर्निटी लिव्ह आहे सक्ती द्यायचीच आहे, त्याच पद्धतीने सक्तीच्या मासिक पाळीची रजेची कायदेशीर तरतूद, म्हणजे कायद्याने काय तर ती तरतूद करायची आहे, हे अशी पीआयएल मध्ये मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय काय दिला? सीजेआय जे आहेत, सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांनी खंडपीठाने जनहित याचिका फेटाळली. आणि कारण काय दिलं तर न्यायालयाने कायदेशीर सक्ती करण्याऐवजी समस्येवर वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज व्यक्त केली आहे. आता यावरनं काही आपल्याला पर्याय बघता येईल की कोणत्या देशामध्ये अशी रजा आहे का, अशी लिव्ह आहे का, है ना. म्हणजे आपल्याला डेटा जर मिळाला तर आपल्याला डिसिजन घ्यायला फार मदत होते. बरोबर. किंवा भारतातही सुद्धा काही अशा कंपन्या आहेत ज्यांनी हे
स्वतःहून व्हॉलंटरी ह्या सुट्ट्या दिलेल्या आहेत. आणि मला वाटतं की तो पर्याय सर्वात बेस्ट आहे, की व्हॉलंटरी ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्यांनी स्वतःहून याचा पुढाकार घ्यायला पाहिजे. यामुळे कदाचित काही कंपन्या हे विचार करतील की नाही, आपला काय तर पैसा जातोय पण काम तेवढं निघत नाहीये. पण दुसऱ्या बाजूला होतं काय, की त्याच कंपनीची एक चांगली इमेज बनते की अरे नाही, या कंपन्यामध्ये ना मेन्स्ट्रुअल लीव्ह पण आहे. तर त्यांची इमेज एक चांगली बनते. त्यामुळे जनरली काय तर त्या कंपन्याकडे मग रोजगारासाठी स्त्रिया आहेत ते जास्त बघतील. बरोबर. तर तो एक अँगल आहे, तो पण आपण अँगल आज समजून घेणार आहोत. नेक्स्ट बघा, न्यायालयाचे निरीक्षण काय. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट साईड, की रोजगारावर परिणाम होईल. जे आतापर्यंत आपण डिस्कस केलं, की जे मालक आहेत ते महिलांना कामावर घेणार नाही आणि कायद्याच्या सक्तीमुळे महिलांना नोकरी मिळणे काय तर कठीण होईल जर हे कायदा जर केला तर. नेक्स्ट दुसरा मुद्दा आहे काय काय, लैंगिक स्टिरियोटाईप. महिला पुरुषांपेक्षा कमी क्षमतेचा किंवा कमकुवत आहेत असा पारंपरिक आणि चुकीचा समज यातून दृढ होऊ शकतो. करेक्ट. नेक्स्ट आहे काय तर मानसिक भीती आहे. नोकरदार आहे महिलांमध्ये स्वतःच्या क्षमतेबद्दल न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता. मासिक पाळीला काहीतरी वाईट ठरवण्याचा काय तर धोका आहे. तर हे 3 मुद्दे तुम्हाला खूप चांगले उत्तर लेखनासाठी खूप चांगले मदत करतील. करेक्ट. सर्वात जास्त इम्पॉर्टंट मुद्दा आहे काय तर हा रोजगारावर परिणाम होईल. बघा इथं एक तुम्हाला फ्लोचार्ट पण दिले, जे तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये पण मदत करेल, की सक्तीचा कायदा केला तर होणार काय. मालकाची आर्थिक आणि प्रशासकीय भीती. बरोबर, म्हणजे मालक स्त्रियांना कदाचित नोकरीवर घेणार नाही, तो कन्फ्युज राहणार आणि नोकरीत काय तर महिलांना नकार देणार. यामुळे काय होणार, अल्टिमेटली फायदा व्हायचा होता तर महिलांचा काय तर नुकसानच होईल, है ना. मग अजून काय होणार, की काहीतरी सक्तीचा कायदा आणि सायकलाइज सुरूच राहणार. करेक्ट. सक्तीचा कायदा म्हणजे काय तर महिलांचे नुकसान झाले, मग त्यासाठी परत एक नवीन कायदा करा. बरोबर, परत तो पण सक्ती कसा करावा लागेल. बघा की जेवढे एक न हे लक्षात ठेवा, की जेवढे स्ट्रिक्ट आपण ऍक्शन घेतो, मी फक्त या एका मुद्द्याचं बोलत नाहीये, तुम्हाला कोणतीही जनरल कोणतेही मुद्दे असेल ना, तुम्हाला अभ्यास करायला मदत होईल. जर स्ट्रिक्ट जर ऍक्शन असेल तर तेवढेच त्याचे दुष्परिणाम पण तेवढेच वाईट जास्त पाहायला मिळतात. पण तेच जर थोडे लिबरल आहे, ज्या ठिकाणी आपण अवेअरनेसची थोडी, म्हणजे ज्याला आपण जागरूकता म्हणतो ना, त्याची जर थोडी जर मदत जर घेतली तर आपल्याला रिझल्ट आहे ना खूप चांगले पाहायला मिळतात. जसं फॉर एक्झाम्पल मी काही दिवसाआधी हे पॉप्युलेशनचे सेशन्स घेतलेत, ज्यामध्ये चीनने पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी फक्त एकच बाळ जन्मास घालायचे नाही तर तुमच्यावर पेनल्टी लागेल असा सक्तीचा कायदा बनवला. आज तो चीन करत काय आहे, तो चीन तिसऱ्या मुलासाठी पैसे देत आहे, बरंच काही सबसिडी आहे, हे आहे ते आहे ते आहे. का, कारण मुलं आता जन्मास यायला पाहिजे, अदरवाईज काय होणार की त्यांची लोकसंख्या ती म्हातारी होईल. भारतामध्ये फक्त अवेअरनेसवर जास्त भर देण्यात आला, खूप सक्तीचं नाही बनवण्यात आलं, पण एक नारा त्यावेळेस लावण्यात आला काय तर हम दो हमारे दो. आणि आपली पण लोकसंख्या जरी आपण टॉपला जरी असलं तरी पण जी ग्रोथ आहे ना ती कमी करू शकलोय. आज आपण तो नारा पाहत नाही आहोत. बरोबर. तर सेम सगळ्याच भागामध्ये कोणत्याही असाच कॉन्सेप्ट जर आला तर हे लक्षात ठेवा, जेवढा सक्तीचा असेल, जेवढा स्ट्रिक्ट असेल, तेवढे जास्त वाईट परिणाम आहे ना ते पाहायला मिळतात. राईट. त्यामुळे सक्तीच्या नियमापेक्षा, कायद्यापेक्षा मला असं वाटतं की हे मोठमोठ्या कंपन्यांनी व्हॉलंटरीली करायला पाहिजे स्वतःहून. करेक्ट. ठीक आहे की 4-5 दिवस नाही, पण मला असं वाटतं की 1-2 दिवसाची तरी करायला पाहिजे. करेक्ट. नेक्स्ट बघा, सकारात्मक कारवाईचा काय तर उलट परिणाम होऊ शकतो. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनीच काय म्हटलंय, की जेव्हा एखादा कायदा सक्तीचा होतो तेव्हा मालक नोकरी देताना भेदभाव करू शकतात. आपण ऑलरेडी डिस्कस केले. उद्देश महिलांचे कल्याण असला तरी व्यावहारिक परिणाम याच्या प्रगतीला मारक ठरू शकतो. आपण ठीक आहे की आपलं इंटेन्शन तर चांगलं आहे, की त्यांना सुट्टी मिळायला पाहिजे म्हणून, पण त्याचा एंड रिझल्ट जो आपण विचार केलाय तो मिळेलच असं नाही. आणि म्हणून कुठेतरी आपल्याला असे निर्णय घेताना प्रॅक्टिकली विचार करणं काय तर गरजेचं आहे. करेक्ट. नेक्स्ट पुढचं बघा, मागील कायदेशीर पायंडा स्वच्छतेचा अधिकार. या आधी असे काय कायदे आहेत, जानेवारी 2024 चे काही निर्णय दिलेले आहेत तिथं आपल्याला बघा. निरीक्षण काय, मासिक पाळी स्वच्छता हा मुलींचा जगण्याचा, प्रतिष्ठेचा, आरोग्याचा आणि शिक्षणाचा अधिकाराचा अविभाज्य भाग आहे. की तो म्हणजे आर्टिकल कोणता, सिंपल लक्षात ठेवा, हा आर्टिकल मॅक्झिमम ठिकाणी कामात येतो. राईट टू लाईफ. आता ही काही स्त्रियांमध्ये जे मासिक पाळी असतं, मेन्स्ट्रुअल पिरियड आहे, ते काही कोणता रोग नाहीये की कोणा एकाला असेल.
ते एक नॅचरल प्रोसेस आहे. आणि नॅचरल जर प्रोसेस आहे तर मग राईट टू लाईफ मध्ये तर येणारच. आणि म्हणूनच त्यावेळेसच काही न्यायालयाने सुद्धा काय तर असे काही निरीक्षण केलेले आहेत आणि निर्णय दिलेले आहेत. अजून काय न्यायालयाचे निर्देश काय बघा, देशभरातील शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड्स म्हणजे या आधी सुट्टी नाही, पण न्यायालयाने हे काही निरीक्षण केले, काही निर्देश दिलेले आहेत ऑलरेडी या आधी. हा फक्त आता प्रश्न हा आहे की त्यासाठी सुट्टी द्यायला पाहिजे किंवा नाही द्यायला पाहिजे. यामध्ये पर्याय हा पण आपण काढू शकतो की त्यांना 4-5 दिवस सुट्टी नाही तर 1-2 दिवस सुट्टी, किंवा जिथं ते काम करताय तिथं काहीतरी रेस्ट करण्यासाठी पर्याय. मला असं वाटतं की हा मधला मार्ग निघू शकतो. राईट. न्यायालयाचे निर्देश काय आहेत तर बघा की शाळांमध्ये मोफत सॅनिटरी पॅड्स आहेत ते उपलब्ध करून देणे आणि मुलींसाठी स्वतंत्र कार्यक्षम शौचालय सुद्धा उभारणे. आणि जे तुम्हाला म्हटलं मी की अजून एक बघा, न्यायालयाने स्वच्छता आणि आरोग्य याला मूलभूत हक्क मानले आहे. मूलभूत हक्क आर्टिकल 21च्या अंडर. मात्र सक्तीची रजा याला व्यावहारिक अडचण मानले आहे. ठीक आहे. नेक्स्ट, अधिकारांचा संघर्ष आणि काय तर आपल्याला समतोल इथं ठेवायचा आहे. म्हणजे एका बाजूला काय तर आर्टिकल 21 मी आताच म्हटलं की जगण्याचा आणि आरोग्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण दुसऱ्या बाजूला काय, दुसऱ्या बाजूला काही आर्टिकल म्हणजे आर्टिकल 14, 15, 16 हे काय आहे तर समानतेचा आणि रोजगाराचा अधिकार यामध्ये येतात. आणि याला जर आपण इम्पॉर्टन्स दिलं तर मग हे याला इम्पॉर्टन्स कमी होतो, किंवा याला दिलं तर मग याला कमी होतो. आणि म्हणून कुठतरी आपल्याला समतोल आखायचा आहे. हे असे डायग्राम आहेत, हे नक्की चांगलं वापरा. व्हॅल्यू ऍडिशन खूप चांगलं होते आणि मार्क्स तुम्हाला जास्त मिळण्याची इथून शक्यता असते. नेक्स्ट, न्यायालयासमोर मुख्य आव्हान आहे काय, महिलांचे आरोग्याचे रक्षण करणारी धोरणे तर आखताना व्यावसायिक जगात त्यांचा समान रोजगाराच्या संधी सुद्धा हिरावल्या जाणार नाहीत याची काळजी घेणे सर्वात जास्त गरजेचं आहे. करेक्ट. आता बघा, जागतिक उदाहरणे आणि कायदेशीर काही तरतुदी बघू आपण. की जर युरोपमध्ये जर पाहिलं आपण तर स्पेन असा देश आहे जो पहिला देश आहे ज्यांनी कायदेशीर रजा दिलेली आहे. युरोपमधील पहिला देश कोणतर स्पेन, ज्यांनी कायदेशीर अशी रजा दिलेली आहे, जी आता या पीआयने डिमांड केलेली होती. हा तुम्हाला हे वाटत असेल की सर स्पेनमध्ये पॉसिबल आहे, तिथे भारतात का नाही? मग बघा, प्रत्येक ठिकाणी जो डेमोग्राफी आहे ती वेगळी आहे, प्रत्येक देशाची जी रिक्वायरमेंट आहे ती वेगळी आहे. करेक्ट. त्यामुळे त्यांनी केलं म्हणून भारतात करायलाच पाहिजे असं आपल्याला नक्कीच म्हणता येणार तर नाही आहे. ठीक आहे. वरून भारतामध्ये लोकसंख्या खूप जास्त आहे, बेरोजगारी खूप जास्त आहे. भारतामध्ये तिथं स्त्री पुरुष भेदभाव कदाचित तेवढा नसेल जेवढा भारतामध्ये आहे. बरोबर ना? हा, मग ही जर बाब आहे तर आपल्याला कशावर भर द्यायला पाहिजे? आणि जर ही सक्तीची रजा केली तर ऑब्व्हियस आहे की हा भेदभाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे स्पेनमध्ये आहे त्यामुळे भारतात व्हायलाच पाहिजे असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण स्पेनचा थोडा स्टडी करून आपल्याला निर्णय घ्यायला थोडी तरी मदत होईल. नेक्स्ट, भारतामध्ये आशियामध्ये जर आपण पाहिलं तर जपान आहे, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, तैवान आहे. येथे एक मासिक पाळीसाठी सुद्धा रजेसाठी कायदेशीर तरतुदी अस्तित्वात आहे. ठीक आहे. जागतिक स्तरावर मासिक पाळीच्या आरोग्याला महिलांच्या हक्कांचा आणि कामाच्या ठिकाणचा समानतेचा एक आवश्यक भाग म्हणून काय तर वाढती मान्यता मिळत आहे. म्हणजे हळूहळू देश आहेत ते काय तर मान्य करत आहेत. आणि हळूहळू काही काही देशांमध्ये आपण पाहतोय की ही जी मान्यता आहे ती वाढत आहे. आणि त्या देशांमध्ये असे कायदेशीर तरतुदी आहेत ती केल्या जात आहे. आता तेच आपण भारतामध्ये जर पाहिलं तर बघा काय पाहायला मिळतो आपल्याला. केरळ मॉडेल आहे. केरळमध्ये उच्च शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व विद्यापीठांमधील विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी रजेची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. कुठं तर केरळमध्ये. केरळ म्हणू की केरळम म्हणायचं? ठीक आहे. तर आता आपल्याला सवय तर झाली आहे केरळम 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 है ना, अजूनही तोंडात येताना औरंगाबाद अहमदनगरच येतो. राईट. हा, तर आपल्याला ती आता थोडी थोडी सवय करावी लागणार आहे. इतर राज्यांमध्ये अजून कोण आहे? काही राज्यांमध्ये उदाहरणार्थ बिहार 1992 पासून सरकारी नोकरीतील महिलांसाठी मर्यादित रजेची काय तर तरतूद करण्यात आलेली आहे. स्थानिक पातळीवरील लवचिक धोरणे केंद्रीय सक्तीपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतात. काय म्हटलं इथं? लवचिक धोरणे. लवचिक धोरणे म्हणजेच काय की ते गरजेनुसार कमी जास्त करता येईल, है ना. तर तशी धोरणे इथं आपल्याला काय तर गरजेची आहेत. बघा, आता ही स्लाइड मला असं वाटतं की बेस्ट सोल्युशन आहे. बेस्ट सोल्युशन काय म्हटलं मी की 4 ते 5 दिवसाची सरळ सरसकट जर दर महिन्याला जर रजा जर दिली, सुट्टी जर दिली, तर एवढं तर नक्की आहे की स्त्री पुरुष भेदभाव आहे तो वाढेल. जे मालक आहेत, जे एम्प्लॉयर आहेत
ते स्त्रियांना कामावर ठेवण्यापेक्षा पुरुषांनाच कामावर ठेवतील, कारण त्यांचा अल्टिमेट गोल आहे काय की काम करून घेणे आणि त्यातून पैसा कमवणे. बरोबर, ते काही चुकीचं आहे मी असं म्हणत नाहीये, पण हा भेदभाव तर नक्की वाढू शकतो. मग तो भेदभाव वाढल्यानंतर इथून 5-10 वर्षांनंतर परत दुसरा काही सक्तीचा कायदा बनवावा लागेल. मला असं वाटतं की कुठतरी मधला मार्ग काढता येईल. मधला मार्ग काय, की आतापर्यंत आपण जसं डिस्कस केलं की 4 ते 5 दिवस न करता कदाचित सुरुवातीला 1 ते 2 दिवस ट्राय करून बघता येईल. बरोबर, की 1 किंवा 2 दिवस. बरं, यापेक्षा अजून थोडस जर यामुळे पण जर वाईट परिणाम होताना जर आपल्याला दिसतंय पुढच्या 4-5-10 वर्षांमध्ये, तर आपल्याला हे म्हणता येईल की सुट्टी नाही, पण ऑफिसमध्येच काही वेळ तुम्हाला रेस्ट करता येईल. है ना, त्यासाठी रेस्ट करण्यासाठी काही स्पेसिफिक डेडिकेटेड जागा आहे ती करावं लागणार आहे. सो ते पॉसिबल आहे. दुसरं अजून काय करता येईल, की जर ही पण पॉसिबल नाही आहे म्हणजे, तर मग काही ज्या कंपन्या आहेत त्या व्हॉलंटरीली ह्या स्टेप आहे, ही स्टेप आहे ती घेऊ शकतात. जसं फॉर एक्झाम्पल खाजगी क्षेत्रामध्ये जसं झोमॅटो आणि स्विगी आहे ना, यांनी व्हॉलंटरी घेतलेलं आहे. त्यांनी स्वतःहूनच कायद्याची गरज नाही, त्यांनी स्वतःहूनच त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांना या प्रकारच्या सुट्ट्या आहेत, त्या मासिक पाळी रजा आहे, हे धोरण लागू केलेले आहे. तर मला वाटते की थोडंसं जर अवेअर जर केलं अजून आपण, याची डिमांड जर अजून जर वाढवली, तर मला वाटते की कंपन्या हळूहळू काय तर व्हॉलंटरी स्वतःहूनच पुढाकार घेतील. यामुळे आपल्याला कदाचित सुरुवातीला असं वाटू शकते की नाही इथून काहीतरी कंपन्यांचं नुकसान होईल, पण दुसरी अजून एक बाब लक्षात ठेवा ना, की इथून काय होणार, की त्या कंपनीची इमेज पण थोडी चांगली बिल्ड होते. अरे काय तर झोमॅटोमध्ये किंवा स्विगीमध्ये ना मेन्स्युअल पिरियड साठी सुद्धा रजा मिळताय, सुट्टी मिळताय म्हणून. त्यामुळे कदाचित काही स्त्रिया अशा पण असतील की नाही इथे सुट्ट्या मिळताय, रेस्टची गरज असते, तर ह्या कंपन्या जॉईन करू. थोड्या कमी पॅकेज असला तरी पण चालेल, पण ह्या कंपन्या जॉईन करू. ही बाब होऊ शकते. मुद्दा लक्षात आलाय. नेक्स्ट, न्यायालयाची भूमिका काय आहे. सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले, ऐच्छिकरित्या दिलेली रजा अतिशय स्वागतार्ह म्हणजे एक्सेलंट आहे. कोणती ही एक्सेलंट आहे, बेस्ट आहे, बेस्ट सोल्युशन आहे, हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे. करेक्ट. नेक्स्ट, इम्पॅक्ट मॅट्रिक्स, कामाच्या ठिकाणी समावेशकता हे असायला पाहिजे, इन्क्लुझिव्हिटी असायला पाहिजे. मेट्रिक बोर्ड आहे, मासिक पाळीभोवतीचा कलंक आपल्याला दूर करायचा आहे. सुट्टी दिली तर तो जो प्रॉब्लेम आहे ना हा वाढू शकतो. नेक्स्ट आहे काय तर मेट्रिक बोर्ड कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि उत्तम कार्य संस्कृती, ज्याला वर्क कल्चर म्हणतो आपण कोणत्या एखाद्या ऑफिसमध्ये, तो आपल्याला चांगला बिल्ड करणे गरजेचं आहे, है ना. नेक्स्ट, पुढचं बघा, विश्लेषणात्मक तुलना जर आपण केली आतापर्यंत, सर्व जर तुम्हाला हा मुद्दा चांगला समजला असेल तर हा एक चार्ट आहे ना तो अभ्यास करून ठेवून द्या. तुमचा सगळा मुद्दा इथं क्लिअर होतो की सक्तीचा कायदा केला आणि ऐच्छिक धोरण केले तर काय होईल. मालकाची प्रतिक्रिया काय आहे, म्हणजे एम्प्लॉयरच्या दृष्टीने जर पहा, मी पण तुम्हाला एक सांगतोय की माझं ना, मी एकदा बुकचं शॉप सुरू केलं होतं, कारण मी मागच्या 8 वर्षापासून या फील्डमध्ये आहे. मी ज्या गावातला आहे त्या गावात सुद्धा म्हणजे आजूबाजूच्या एरियामध्ये जे स्पर्धा परीक्षा बुक्स आहेत ते मिळत नव्हते. त्यामुळे मी बुकचं ते शॉप सुरू केलं. पण माझं गाव तसा पवनी आहे भंडारा जिल्ह्यामध्ये, पण मी राहायला तर नागपूरमध्ये आहे. त्यामुळे तिथे एक मुलगा ठेवला होता आणि मी राहत तर नागपूरमध्ये होतो. आता त्यावेळेस बघा की ज्यावेळेस मी दुकान सुरू केलं, जर कोणी मुलगी जर आली माझ्याकडे की मला दुकानात काम करायचं आहे, मी तिला हेच म्हणायचं की तुला पूर्ण सांभाळावं लागेल, तर माझा पहिला प्रश्न हाच असायचा. बघा, मी एम्प्लॉयरच्या अँगलने पण आपल्याला विचार करायला पाहिजे, तर त्याला आपण म्हणू की प्रॅक्टिकली विचार करणे, म्हणजे दोन्ही बाजूने विचार करणार तरच होईल. तर माझा पहिलाच प्रश्न हेच असायचा की तुझं लग्न झालंय का, आणि झालं जर नसेल तर मग लग्न करायचा काय प्लॅन आहे, यावर्षी, पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी. जर ती म्हणताय की नाही माझं लग्नाचं सुरू आहे, तर मग मी 4 वेळा विचार करणार की हिला खरंच कामावर ठेवायला पाहिजे का. कारण जर ठेवलं तर होणार काय, की मग ती 2-4 महिन्यात, 5-6 महिन्यामध्ये जाणार, मग दुसरं येणार. मग मला तो दुसरा येणार त्याला ट्रेन करावं लागेल, कारण मी तर नागपूरमध्ये राहतोय. तो दुकान कम्प्लिटली त्या व्यक्तीचा, तिथं जो पण स्त्री असेल, मुलगी असेल, मुलगा असेल, त्यांच्या भरोशावर चालवायचं होतं मला. त्यामुळे हा भेदभाव आहे ना हा वाढू शकतो. आणि जर असंच जर इथं पण होऊ शकते, मासिक रजा जर दिली आणि ती पण कायद्याने जर मॅन्डेटरी जर केली, तर होणार काय, सक्तीचा कायदा जर केला तर काय होणार आहे, की नोकरी देण्यास नकार देण्याची शक्यता आहे आणि त्याची आर्थिक बोजाची भीती आहे.
प्रॉब्लेम अल्टिमेट जो नुकसान आहे ना तो स्त्रियांनाच होईल. तेच ऐच्छिक धोरण जर केलं तर ब्रँड इमेज आहे ना ती सुधारते. जसं झोमॅटो आणि स्विगी आहे, आणि काय तर चांगला टॅलेंट आहे ना तो आकर्षित होईल. कदाचित स्त्रिया जास्त आकर्षित होईल इथून, आणि ते पण कमी पैशांमध्ये आपल्याला चांगला टॅलेंट मिळेल त्या मालकाला. करेक्ट. नेक्स्ट, मानसिक प्रभाव काय? महिलांना कमकुवत मानले जाऊ शकते जर असं जर झालं तर. जर कायदा जर सक्तीचा केला तर महिलांना कमकुवत मानले जाऊ शकते आणि न्यूनगंड निर्माण होण्याची भीती आहे. तेच जर ऐच्छिक केलं तर सुरक्षित आहे, आधार देणारे आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करणारे आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मत काय आहे? महिलांचा करिअर आणि रोजगारासाठी घातक ठरू शकते आणि अतिशय स्वागतार्ह पाऊल आहे कोणतं, तर ऐच्छिक असेल तर. हे सुप्रीम कोर्टानेच म्हटलेलं आहे, है ना. आता बघा, मुख्य परिषदेचे दृष्टिकोन आपल्याला कसं विचार करता येईल. कायद्याच्या मर्यादा आणि बाजाराचे वास्तव, म्हणजे एका बाजूला मार्केट समजून घ्यायचा आहे, रियालिटी काय आहे, आणि दुसरं काय की सामाजिक न्याय. हे काही आपण इग्नोर तर करू शकत नाही. एक तर मेन्स्ट्रुअल पिरियड आहे, ती नॅचरल प्रोसेस आहे, आणि त्या पिरियडमध्ये त्या तेवढ्या दिवसांमध्ये स्त्रियांना मुलींना त्रास होतोच, हे मान्यच करायचं आहे आपल्याला, बरोबर ना. त्यामुळे सामाजिक न्याय तो पण मिळायला पाहिजे त्यांना. त्यामुळे बघा, भविष्यातील प्रशासक म्हणून समजणे, बघा जर तुम्ही जर अधिकारी जर झालेत, मग ते युपीएससी मधून असेल किंवा एमपीएससी मधून असेल, प्रशासक म्हणून जर समजणे आवश्यक आहे की केवळ कायदे करून सामाजिक प्रश्न सुटत नाही. आपल्याला मेनचे उत्तर लिहायचे ना, तर कन्क्लुजन साठी दिस इज द बेस्ट सेंटेन्स, की प्रत्येक वेळेस कायदे करून सोल्युशन निघत नाही, प्रश्न सामाजिक प्रश्न आहे ना ते सुटत नाही. जसं मी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल दिलं, हम दो हमारे दो, अवेअरनेसचा यूज करा, कायदा केलाच पाहिजे असं नाही, है ना. नेक्स्ट, सकारात्मक कृतीचे म्हणजे अफर्मेटिव्ह ऍक्शन जे घेणार आहोत, जसं पीआयएल आहे, इथून आपल्याला दिसायला तर ठीक आहे की खूप पॉझिटिव्ह दिसतंय, खूप अफर्मेटिव्ह दिसतंय, पण बाजारात अनपेक्षित परिणाम, अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस आहे ते पाहायला मिळतात. ते लगेच पाहायला मिळणार नाही, पण पुढच्या 4-5 वर्षामध्ये त्याचा लगेच परिणाम पाहायला मिळेल, राईट. दिसू शकतात. संरचनात्मक कायदे अशा प्रकारे तयार केले पाहिजे की ज्यामुळे लाभार्थ्यांचे नुकसान होणार नाही. मला एक वाटतंय, म्हणजे जेवढा मी अभ्यास केलं, आणि जनरली जसं एमपीएससीच्या पूर्व परीक्षेमध्ये सीसॅटच्या पेपरमध्ये डिसिजन मेकिंगचे प्रश्न येतात, आणि एका अधिकाऱ्यांनी ते डिसिजन मेकिंगचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचेत ना, हे चांगला फंडा त्यांनी सांगितला होता मला. की बघा, की एक अधिकारी जर असेल किंवा कोणी आहे, जर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे ना, तर कोणता निर्णय बेस्ट असू शकतो, तर तो निर्णय कसा असेल की तो डिसिजन आपल्याला घ्यायचा कोणता तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, तर तो प्रॉब्लेम तर सॉल्व्ह व्हायला पाहिजे, पण त्यासोबत याचा पण विचार आपल्याला करायचा आहे की दुसरे कोणते नवीन प्रॉब्लेम तयार नको व्हायला. म्हणजे जुना प्रॉब्लेम तो पण सॉल्व्ह होत आहे, नवीन प्रॉब्लेम क्रिएटही होत नाही, तर तो निर्णय सर्वात बेस्ट आहे. आणि डिसिजन मेकिंग मध्ये याचा वापर करून बघा, तुम्हाला पण फायदा होईल. एमपीएससी मध्ये डिसिजन मेकिंगचे प्रश्न येतात ना त्यावर, आणि युपीएससी मध्ये सीसॅटच्या पेपरमध्ये पण छोटे छोटे पॅसेज येतात, तिथं पण तसेच प्रश्न आहेत. ठीक आहे. त्यामुळे हा जो निर्णय आहे आपल्याला या अँगलनी पाहायचा आहे की नवीन कोणते प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको, आणि जे लाभार्थी त्यांचं नुकसान व्हायला नको. कदाचित आपल्याला सुरुवातीला इथून पाहायला मिळेल की काय तर खूप चांगलं आहे म्हणून. नेक्स्ट बघा, कायदेशीर सक्तीला पर्याय म्हणून सर्वसमावेशक दृष्टिकोन. मध्यम मार्ग काय काढता येईल आपल्याला, की पायाभूत सुविधा, जसं मी तुम्हाला म्हटलं मगाशी, की ऑफिस मध्येच काय तर काही असा भाग बनवायचा की जर कोणी स्त्रीला जर मेन्स्ट्रुअल पिरियड आहे तर तिला जाऊन तिथं थोडा वेळ काही रेस्ट करता येईल. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पायाभूत सुविधा आहे ना, ते तयार करावं लागेल. आणि हे कधी सांगितलं होतं, तर जानेवारी 2024 सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आहे. कामाच्या ठिकाणी, शाळेमध्ये स्वच्छ शौचालय, विश्रांती कक्ष, मोफत सॅनिटरी पॅडची सुनिश्चित करणे. लवचिकता, रजेऐवजी वर्क फ्रॉम होम देता येईल. हा एक पर्याय आहे जो मगाशी सुटलेला होता, की रजेऐवजी काय, तर आता आपण इंटरनेटच्या जगात जगतोय, 4G 5G पर्यंत पोहोचलोय, करेक्ट. मग अशा वेळेस वर्क फ्रॉम होम बऱ्याचशा कार्यांमध्ये पॉसिबल आहे. बऱ्याच ठिकाणी काय तर वर्क फ्रॉम होम पॉसिबल आहे, तर ते देता येईल. त्यामुळे घरी राहिल्यानंतर थोड्या वेळ काम, थोड्या वेळ रेस्ट, थोड्या वेळ काम, थोड्या वेळ रेस्ट, किंवा काय तर आता 2-3 दिवस थोडी घरी रेस्ट केली, फार थोडा काम केला, आणि ते जे 4-5 दिवसाच्या नंतर आहे तो उरलेला काम होता तो तिची भरपाई आहे ती करून घेतली, असं पण करता येईल, है ना. तर हा एक मधला मार्ग निघू शकतो. आणि सामाजिक संवेदनशीलता, मासिक पाळी हा आजार नसून नैसर्गिक प्रक्रिया आहे, याबद्दल मालक आणि समाजात जागरूकता निर्माण करून गैरसमज दूर करण्याची गरज आहे. मला वाटते की बऱ्याचदा अवेअरनेस आहे ना तो काम करतो. ठीक आहे.
जसा पल्स पोलिओ कार्यक्रम आहे, अमिताभ बच्चनला हायर केलं आणि दो बूंद जिंदगी के, दो बूंद जिंदगी के, दो बूंद जिंदगी के म्हणून 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 भारतातून अख्खा पोलिओच नष्ट केला. राईट. तर यालाच काय तर अवेअरनेस म्हणतात आणि त्याची ना त्याची गरज आहे. अशा अशा ठिकाणी ना खूप स्ट्रिक्ट कायदा मला नाही वाटत की करणं योग्य आहे. हे माझे जरी विचार असले तरी पण नक्की तुमचे पण विचार चॅटबॉक्स मध्ये टाका. आता निष्कर्षासाठी परत तुम्हाला कन्क्लुजन इथं दिलेलं आहे, खूप चांगलं दिलेलं आहे आणि हे पण लिहिता येईल की मासिक पाळी हा कोणताही आजार नाहीये, ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. नोकरदार महिलांना आणि विद्यार्थ्यांना केवळ सवलतीपेक्षा समान संधी आणि अनुकूल वातावरणाची अधिक गरज आहे. कायदेशीर सक्तीतून निर्माण होणाऱ्या भेदभावापेक्षा पायाभूत सुविधांचा विकास आणि ऐच्छिक कॉर्पोरेट संवेदनशीलता हाच महिला सक्षमीकरणाचा शाश्वत उपाय आहे. खूप चांगल्या शब्दांमध्ये आपल्याला कन्क्लुजन लिहिता येतं. करेक्ट. आय होप हा मुद्दा तुमचा आहे ना तो चांगला क्लिअर झाला असेल. हा प्रश्न पण दिलाय, प्रश्न पण लिहून बघा. काय दिले बघा. सकारात्मक कृती, ज्याला अफर्मेटिव्ह ऍक्शन म्हणतो, नेहमीच इच्छित परिणाम साधते असे नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सक्तीच्या मासिक पाळी रजेच्या संदर्भातील अलीकडील निरीक्षणांच्या आधारे या विधानांचे परीक्षण करा. 250 शब्दांमध्ये 15 मार्कसाठी लिहायचं आहे. आय होप की हे क्लिअर झालं असेल तुम्हाला. नक्की याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. मला असं वाटते की हा एक्झाम ओरिएंटेड आहे आणि नक्कीच परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता, दाट शक्यता पण आहे. ठीक आहे. बाकी कोणते क्वेरीज आहेत तर माझा नंबर स्क्रीनवर आहे, त्यावर तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. मग तो सिलेबस जरी तुमच्याकडे नाहीये, एमपीएससी असेल किंवा युपीएससी असेल, इतर काही स्ट्रॅटेजी आहे, काही डिस्कस करायचंय, बॅच जॉईन करायची आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, डायरेक्ट माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल. यासोबत इथं इंस्टाग्राम अकाउंट पण दिले, हिमराज चामोर्शीकर, सर्च करा. तिथं पण मी रेग्युलर कंटेंट आहे तो शेअर करत असतो. आणि इथं तुम्हाला एक लिंक मिळेल इंस्टाग्रामवर, तिथं माझे या प्रकारची व्हिडिओची पूर्ण प्लेलिस्ट आहे ना, तिथं ते अवेलेबल आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे काय तर बघा, बॅच जॉईन करायची असेल तर आपल्याकडे बॅच आहे स्वराज्य बॅच, जे आपण बेसिक पासून कव्हर करतो, म्हणजे एनसीआरटी पासून आन्सर रायटिंग वगैरे सर्व इथं आपण कव्हर करणार. नेक्स्ट आपले सर्व क्लासेस लाईव्ह होतात आणि अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला पाहता येईल. त्यामुळे तुम्हाला रिव्हिजनसाठी कोणताही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जॉब करत आहात किंवा कॉलेज स्टुडंट आहे, हाऊस वाईफ आहे, तरी पण रेकॉर्डेड सेशन तुम्हाला तुमच्या वेळेनुसार पाहता येतात. आपले सर्व बॅचेस हे लाईफ टाइम व्हॅलिडिटी सह येणार आहे. मेंटॉरशिप प्रोग्राम ही तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट मिळत आहे. 18 बुक्स आणि पीडीएफ स्वरूपात तुम्हाला क्लास नोट सुद्धा मिळेल. 18 बुक्स आहेत, ते तुम्हाला कुरिअरने तुमच्या घरी येणार आहे. भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय अवेलेबल आहे. आता फायनल फीस किती असणार, दर महिन्याला किती इन्स्टॉलमेंट तुम्हाला भरावे लागेल, त्यासाठी माझा नंबर आहे ना, त्यावर कॉन्टॅक्ट करा. बाकी फीचर, मेंटॉरशिप आहे, टेस्ट सिरीज आहे, मॉक टेस्ट आहे, सर्व इथे दिलेले आहे. तिथून पण तुम्हाला ते समजून घेता येईल. आणि नेक्स्ट आहे काय की जर तुम्ही मेन्सची जर तयारी करत असणार, मग ते कदाचित या वर्षी असेल किंवा पुढच्या वर्षीचा, पण जर राज्यसेवा जर तयारी करत आहात तर मेन्स उत्तर लेखन केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून हा एक टेलिग्राम चॅनल आहे जो आपण डेडिकेटेड मेन्ससाठीच तयार केलाय, राज्यसेवा मेन्स गुरुकुल. यामध्ये तुम्हाला मेन्स ओरिएंटेड प्रश्न आहे, मॉडेल आन्सर आहे, करंट अफेअर्स आहे, सर्व इथं मिळेल. त्यामुळे नक्की जॉईन करून ठेवा. करेक्ट. चला, बाकी कोणते काही डाऊट्स आहेत तर हा माझा नंबर आहे, नोट करून ठेवा, सेव्ह करून ठेवा. आपण नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.